पृथ्वीवरील पर्यावरणीय जैवसाखळी खूप मोठी आहे। येथे प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून असतो। पुरेसे खाद्य आणि अनुकूल हवामानासाठी पक्ष्यांचं स्थलांतर हा देखील पर्यावरणीय साखळीचाच भाग। थंडीच्या दिवसांमध्ये अतिथंड प्रदेशातून सीगल पक्षी भारताचे किनारे गाठतात। या दिवसांमध्ये देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर तारलीसारखी मासळी थव्याने सरकत असते। थव्याने येणाऱ्या मासळीला एक विशिष्ट दर्प येत असतो। हा दर्प आल्यानंतर सीगल पक्षी त्या दिशेने मार्गस्थ होतात। सीगल पक्षी थव्यातील मासे अचूक टिपत आपली भूक भागवतात। पक्ष्यांनी मासळीभोवती संचार सुरू केल्यानंतर मच्छीमारांना मासळीची चाहूल लागते। पक्षी तेथे मासळी असे जणू समीकरणच आहे। या संदर्भात पारंपरिक मच्छीमार काय म्हणतायत ते आपण पाहूया। माशाला एक प्रकारची एक लाळ असते। माणसाच्या जशी तोंडातून लाळ बाहेर येते तशी त्याप्रमाणे त्याला एक प्रकारची लाळ येते। त्या वासाला ते पक्षी त्या वासाला बरोबर येऊन ते खिळतात आणि ते मच्छी पकडतात चोचीने आपल्या। मच्छीमारांना त्या पक्ष्यांमुळे कळलं जातं की याद्वारे मासे चालत आहेत, त्या मागून ते उडत उडत येतात।